ओके. आपण कुठे आलो होतो? 18 पर्यंत. 18 पर्यंत आपण आलो, राईट? पुढे म्हणजे 17 झालं, 18 आपला चाल. काय सांगितलं बघा? 18 मध्ये टू कॅपिलरी ट्यूब्स ऑफ सेम डायमीटर आर इमर्स वर्टिकली इन टू लिक्विड्स ऑफ सरफेस टेन्शन 69 पर सेंटीमीटर अँड 59 पर सेंटीमीटर. म्हणजे दोन सेपरेट कॅपिलरी ट्यूब्स आहेत. दोघांचे डायमीटर्स सेम आहेत आणि दोघांनाही दोन वेगळ्या लिक्विडमध्ये दोन लिक्विडचं वेगवेगळं सरफेस सरफेस टेन्शन आहे 60 आणि 50. राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरीज आर H1 अँड H2. म्हणजे ऑफकोर्स दोघांचंही हाईट्स वेगळी असणार कॅपिलरी राईजची, बिकॉज डेन्सिटी दोघांची वेगळी आहे. सरफेस टेन्शन दोन्ही लिक्विडचं वेगळं. If the densities of the liquid are 0.8 gram per centimeter cube and 0.6 gram per centimeter cube respectively, then H1 upon H2 is what? ठीक आहे. मग आता आपल्याला H1 काय आहे? पहिल्या कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज आहे आणि H2 काय दुसऱ्या कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज आहे. बरोबर? बघा, लक्ष द्या. ओके, पहिली कॅपिलरी आहे, त्याची रेडियस सेम आहे, ती एका लिक्विड मध्ये डीप केलेली आहे. ओके, ती समजा H1 एवढ्या हाईटवर राईज झाली आहे. आणि दुसरी जी कॅपिलरी आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या लिक्विडमध्ये डीप केली आहे, त्याच्यामध्ये जी हाईट राईज झाली आहे ती H2 आहे समजा, एवढी. ठीक आहे. मग याची डेन्सिटी ρ1 आहे, याची डेन्सिटी ρ2 आहे. बरोबर आहे. याचं सरफेस टेन्शन T1 मानू, याचं सरफेस टेन्शन लिक्विडचं T2 मानू. ओके. आता आपल्याला एकच ऑप्शन आणि विचारलं त्यांनी, H1/H2 विचारलंय, बरोबर ना? बघूया. H1/H2 निग्लेक्ट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट निग्लेक्ट करूया. मग आता फॉर्म्युला काय असतो नॉर्मली? H1 इज इक्वल टू 2T1 कॉस थिटा अपॉन R ρg. बरोबर. आता इथे R1 घेऊया आपण, ρ1 घेऊया, जी इथं सेम असतो. ओके. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट निग्लेक्ट करायचा म्हणजे आपण त्याला सेम मानूया. ठीक आहे. आणि H2 काय घेणार मग? 2T कॉस थिटा, थिटा सेम मानूया कारण ते निग्लेक्ट करायचं म्हणून. इथे T होणार 2T2 R2 ρ2 इंटू जी. तर रेशिओ घेतला तर 2 कॅन्सल होईल. T1 T2 दोन्ही वेगळे आहेत, सरफेस टेन्शन दोघांचं वेगळं दिलंय. बरोबर. दोन्ही याचं सरफेस टेन्शन एकाचं 0.8 आहे, एकाचं 0.6 आहे. दोन्ही सरफेस टेन्शन डिफरंट आहे, त्यामध्ये कॅन्सल नाही होणार. पण R1 R2 कॅन्सल होईल. R1 R2 कॅन्सल का? कारण डायमीटर जे आहे दोन्ही कॅपिलरीचे सेम आहे. म्हणजे हे डायमीटर हा आणि हा सेम आहे, तर हे दिले त्यांनी सेम डायमीटर. त्यामुळे रेडियस पण सेम असणार, त्यामुळे R1 R2 कॅन्सल झाले रेशिओ घेतल्यावर. जी पण कॅन्सल होईल, कॉस थिटा कॅन्सल होईल. मग राहतं काय? T1 राहतोय, T2 राहतोय, ρ1 राहतोय, ρ2 राहतोय. म्हणजे काय ना, H1/H2 इज इक्वल टू T1/T2. आता ρ1 रेट ρ2 डिनोमिनेटर मध्ये ते उलट होणार, मग ρ2/ρ1 होईल. ठीक आहे. ρ2/ρ1. आता ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, जस्ट सबस्टिट्यूट करायचं बाकी आहे आपल्याला. कळलं काय केलं ते? T1 काय पहिला 60, T2 काय 50 आहे. 60/50 येणार ते. बरं, ρ2 किती आहे? सेकंडची डेन्सिटी आहे, सेकंड वर पहिला घ्यायचं 0.6, नंतर पहिल्याची 0.8 आहे, म्हणजे वरती सेकंड घेतलं म्हणजे इथे काय येणार 0.6. आणि दुसरं काय घेतलं त्यांनी 0.8. बरोबर. हे फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं, आन्सरचे ऑप्शन बघून घ्या. 10/3, 10/9, 9/10, 3/10. म्हणजे कम्प्लीट आन्सर नाही काढलंय. 0 0 कॅन्सल. बरोबर. आता 0.0.0.0 कॅन्सल म्हणजे काय आलं 6 × 6. बरोबर. डिवाइड बाय 5 × 8. बरोबर.
आता याच्यामध्ये आपण जर 8ने डिवाइड केला तर 2 4 8 आणि 2 3 6, बरोबर. तर याच्यामध्ये अजून काय आपल्याला राहतंय का बघूया. एक मिनिट, हा काय मिस्टेक होते का बघावं लागेल, कारण त्याप्रमाणे आन्सर थोडं मॅच होत नाहीये. एक 60 आहे, 50 आहे, एक 0.8 आहे, 0.6 आहे. डेन्सिटीज ऑफ लिक्विड आर 0.8 आणि 0.6, हे पण बरोबर आहे. एक मिनिट, हा. सो इथे काहीतरी मिस्टेक होते मध्ये. हम्म, इथे 4 आहे. 18/5 4 = 20, बरोबर आहे ना. 5 × 4 = 20. मग आता आपण जर तिचा पाडा येईल 2चा ना. 2 9 × 18, 2 10 × 20. आन्सर किती आला? 9/10. आन्सर आला 9/10. काय केलं कळलंय तुम्हाला हे? हाँ सर. काय केलं ते नक्की? पुढे नेक्स्ट बघा काय 19 नंबर. द एक्सिस प्रेशर inside the first soap bubble is R1 is 2 times that of the inside the second soap bubble of radius R2. नीट समजून घ्या. एक्सिस प्रेशर इनसाइड द फर्स्ट सोप बबल आणि ते सेकंड सोप बबल, म्हणजे दोन सोप बबल आहे. दोन सोप बबल आहे म्हणजे मी जस्ट दोन सोप बबल काढतो मी. ठीक आहे. तर सोप बबलच्या आतमधलं आणि बाहेरचं एक्सिस बाहेरचं प्रेशर यांच्यामध्ये डिफरन्स आहे. सो पी आहे त्याला आपण नॉर्मली काय म्हणतो, PI - PO. त्याला आपण डेल्टा पीने दाखवूया. हम्म? आणि सेकंड सोप बबल मध्ये पण आहे, हा PI आणि हा PO आहे. त्याला आपण डेल्टा पी, ते डेल्टा P1 दाखवूया आणि डेल्टा P2 दाखवूया. सो दिस इज द एक्सिस प्रेशर इनसाइड द फर्स्ट सोप बबल. म्हणजे आतमध्ये प्रेशर किती जास्त आहे, कारण PI इज ऑलवेज ग्रेटर दॅन P2 हे माहिती असेल तुम्हाला. PO, मग आतमधलं प्रेशर डेल्टा P1 आहे पहिल्याचं, दुसऱ्याचं डेल्टा P2 आहे, बरोबर. आणि या दोघांचं रिलेशन दिले त्यांनी. काय रिलेशन दिलंय बघा. एक्सिस प्रेशर इनसाइड द सोप फर्स्ट सोप बबल, ज्या सोप बबलची रेडियस R1 आहे, एक्सिस प्रेशर इज 2 टाइम्स. R1 इज नॉट 2 टाइम्स. इंग्लिशमध्ये सेंटेन्स नीट समजून घ्या. एक्सिस प्रेशर बद्दल ही माहिती दिली आहे, पण एक्सिस प्रेशर हा 2 टाइम्स आहे. कोणाच्या? टू दॅट ऑफ द. दॅट ऑफ म्हणजे कोणाशी मॅच होणार ते, कोणाशी रिलेट होणार? सेकंड सोप बबलच्या एक्सिस प्रेशरशी. टू दॅट ऑफ द इनसाइड सेकंड सोप बबल ऑफ रेडियस R2. म्हणजेच फर्स्ट सोप बबलचं एक्सिस प्रेशर हे ट्वाईस आहे सेकंड सोप बबलच्या एक्सिस प्रेशर पेक्षा. आता आपल्याला माहिती आहे की एक्सिस प्रेशरचा जनरल फॉर्म्युला काय सोप बबलचा? 4T/R आहे. आर म्हणजे रेडियस. जर फर्स्ट सोप बबल असेल तर आपण काय घेणार ते 4T1/R1. आणि सेकंड सोप बबल असेल तेव्हा काय येणार? 4T2/R2. हे कळतंय का काय बोलतोय मी ते? बरं, नेक्स्ट. हाँ सर. द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द फर्स्ट बबल टू दॅट ऑफ द सेकंड बबल. आता दोघांचं व्हॉल्यूम हे किती असणार, त्यांचा रेशो विचारलाय. आपण त्याला V1/V2 म्हणू. हम्म? आता व्हॉल्यूमचा आणि एक्सिस प्रेशरचा काय संबंध आहे? म्हणजे आता हा स्पिअर आहे, त्याचं व्हॉल्यूम आणि हा स्पिअर त्याचं व्हॉल्यूम, त्याचा रेशो काय असेल ते विचारलंय. मग आता इथे मला सांगा T1 T2 कॅन्सल होईल. तर येस, T1 T2 कॅन्सल का होणार? कारण दोन्ही पण सोप सोल्युशन आहे. सोप सोल्युशन असल्यामुळे सरफेस टेन्शन सेम झाले. म्हणजे तुम्हाला पहिले ते R2/R1चा रेशो बघ मिळालाय, जो आपण व्हॉल्यूमसाठी वापरणार आहोत. कारण व्हॉल्यूम आणि ह्याच्यामध्ये R1 R2चं रिलेशन आहे, रेडियस आणि व्हॉल्यूम रिलेट रिलेट करता येतात. मग R2 वर गेला तर 4 खाली आला म्हणजे 2/4 आलं. आणि हा एक 4 आहे. सॉरी, हा 4 कॅन्सल होईल याच्यासोबत. सॉरी, हा 4 जर कॅन्सल झाला तर इथे 2/1 राहील फक्त. हा 4 त्यासोबत कॅन्सल झाला तर हा फक्त इथे 2 राहील. R2/1 म्हणजे R2/R1 इज 2/1, बरोबर. तर व्हॉल्यूमचा रेशो विचारलाय, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट सोप बबल टू द व्हॉल्यूम ऑफ सेकंड सोप बबल. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? 4/3 πr3, बरोबर ना. इथे काय येणार? 4/3
IR2 क्यूब. आता पहिला त्यांनी V1 वरती घ्यायला सांगितलंय, फर्स्ट बबलचं व्हॉल्यूम वरती घ्यायचंय. बघा, रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द फर्स्ट बबल टू दॅट ऑफ द सेकंड. म्हणजे हे सगळं कॅन्सल होईल रेशो घेतल्यामुळे. राहता काय, R1/R2 चा क्यूब राहत आहे, बरोबर ना. पण R2/R1 आहे. मग R1/R2 राहणार, त्याचा क्यूब येणार, जे 1/8 आलं. कसं आलं, कळालं कसं आलं ते, बघून घ्या नीट. एक्सेस प्रेशरवरून आपण व्हॉल्यूमचं रिलेशन काढलं. मधला कॉमन पॉईंट आहे दोन्हीकडे, एक्सेस प्रेशरमध्ये पण आणि व्हॉल्यूममध्ये पण रेडियस हे टर्म्स आहेत. त्याच्यावरून रेडियस टर्म मिळालं, त्या ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या. ठीक आहे. आन्सर किती आलं व्हॉल्यूमच्या रेशोचं, 1/8. आन्सर ना 1/8. ओके. पुढे, फॉर विच टू लिक्विड सॉलिड कॉन्टॅक्ट पेअर्स द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज सेम. तर दोन दोन पेअर, दोन दोन पेअर दिले बघा. वॉटर क्लीन ग्लास ही एक पॉईंट आहे, आणि इथर क्लीन ग्लास हे दुसरे, ज्या दोघांची पेअर झाली. ही एक पेअर आणि ही एक पेअर आहे. टू सॉलिड लिक्विड पेअर, ही एक पेअर आणि ही एक पेअर, असं दोन पेअर आहेत. ही पण पेअर आहे, ही पण पेअर आहे. मग कुठली दोघांमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम, म्हणजे ह्या पेअर मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि ह्या पेअर मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ह्या पेअर मधला आणि ह्या पेअर मधला कोणामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम मध्ये विचारलंय. याच्यामध्ये जस्ट तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, लक्षात घ्या. की केरोसिन आणि क्लीन ग्लास जे आहे, ही जी पेअर आहे, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट असतो. सिमिलरली इथर आणि क्लीन गॅसचा पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूटच असतो. म्हणजे तुम्हाला मी जस्ट इन्फॉर्मेशन देतो, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. इथर क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट आहे, आणि केरोसिन आणि क्लीन गॅसचा पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट आहे. ह्या दोघांचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, सेम आहे. लक्षात आलं तुम्हाला हे. आन्सर डायरेक्ट तुम्हाला सांगतोय मी, तो काय येणार, बी. मग आता जे नाही आहेत ते लक्षात ठेवा. तर प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास, आणि इथर आणि क्लीन ग्लास. तर इथर आणि क्लीन ग्लासचा मी काय सांगितलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट सांगितलं. म्हणजे प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम नाही ना. प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण सेम नाही ना. त्यानंतर इथर आणि क्लीन ग्लास आणि मर्क्युरी आणि क्लीन ग्लास. आता इथर आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट आहे, मर्क्युरी आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूज आहे, म्हणजे डी पण ऑप्शन नाही ना. क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण सेम नाही येणार, कारण तो क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा क्लोरोफॉर्मचा माझ्या मते तो ऑप्ट्यूस आहे, आणि प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री. कळतंय का, म्हणजे क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस आहे, आणि प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री. मग त्याप्रमाणे तुमच्या याच्यामध्ये काय येणार, ऑप्शन बी राईट आहे. इथर आणि क्लीन, लक्षात ठेवायचं मला. इथर आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि केरोसिन आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दोन्ही पण ॲक्यूट आहेत. ते ऑप्शन बी तुमचं राईट आहे. ठीक आहे, ऑप्शन हे बी जे आहे ते राईट आहे. बरं, ह्याच्यामुळे एक कळालं की क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, बघ बघा, इथर आणि क्लीन ग्लास अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, आपल्या याच्याप्रमाणे ॲक्यूट आहे, हा 0 आहे. क्लोरोफॉर्म आणि क्लीन ग्लास अँगल ऑफ कॉन्टॅक्ट माझ्या मताप्रमाणे तो ऑप्ट्यूज असेल, आणि हा 0 आहे, त्यामुळे हे सेम नाही. आणि इथर आणि मर्क्युरी आणि क्लीन ग्लासचा ऑप्ट्यूज आहे, आणि इथर आणि क्लीन ग्लासचा ॲक्यूट आहे, त्यामुळे हे पण सेम नाही, डी पण सेम नाहीये. लक्षात आलं का. 21 नंबरकडे जाऊया. 21. नीट लक्ष द्या. A spherical solid ball of volume V is made up of material of density ρ1. काय सांगितलंय, a spherical solid ball
एक स्पेरिकल बॉल आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे व्ही आणि त्याची डेन्सिटी आहे ρ1. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ डेन्सिटी ρ1. इट इज फॉलिंग थ्रू लिक्विड ऑफ डेन्सिटी ρ2. हाच बॉल पाण्यात पडणार आहे किंवा लिक्विडमध्ये पडणार आहे, ज्या लिक्विडची डेन्सिटी आहे किती, ρ2. आणि दिलंय काय, ρ2 इज ग्रेटर दॅन ρ1, म्हणजे ह्याची डेन्सिटी जास्त आहे ρ1 पेक्षा. ठीक आहे, पण तो आतमध्ये जाणार आहे. पुढे काय दिलंय, सॉरी, ρ2 ची डेन्सिटी कमी आहे, सॉरी मी उलट लिहिलंय ते. ρ2 इज लेस दॅन ρ1, तेव्हा तो आतमध्ये जाईल, अदरवाईज तो पाण्यामध्ये, पाण्याच्या वर तरंगेल. जर डेन्सिटी कमी असेल ना ह्याची, तर पाण्यावर फ्लोट होईल. ठीक आहे. अज्युम दॅट लिक्विड अप्लायज अ विस्कस फोर्स ऑन द बॉल. आता हा जेव्हा बॉल आतमध्ये जाणार तेव्हा त्याच्यावर वरच्या दिशेने फोर्स काम करणार, त्याला आपण विस्कस फोर्स म्हणतो. बरोबर. देन, आणि तो विस्कस फोर्स काय सांगितलंय, प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द स्पीड v1, vt, टी फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे विस्कस फोर्स जो आहे ना, हा वरती जाणारा विस्कस फोर्स, आणि एक्स्ट्रा माहिती दिली आहे. काय माहिती दिली आहे, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू vt स्क्वेअर. पुढे काय दिलंय, सच दॅट वेफ विस्कस इक्वल टू के इंटू vt स्क्वेअर. म्हणजे ऍक्च्युली फॉर्म्युला त्यांनी दिलाय ते के कॉन्स्टंट मानलाय, प्रपोर्शनलिटी. एफ इज इक्वल टू के इंटू vt स्क्वेअर. ओके. पुढे विचारलं काय मग, देन द टर्मिनल स्पीड म्हणजे vt ऑफ द बॉल इज, म्हणजे vt विचारलाय किती आहे ना, vt इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. तर vt नक्की कसा काढणार, तर अशा वेळेला ना आपल्याला कुठलंही डायरेक्शन नसतं ना, त्यावेळेला आन्सरचे ऑप्शन चेक करायचे. त्या ऑप्शननुसार आपल्याला डायरेक्शन मिळतं. मग ऑप्शन मध्ये काय काय आहे, ऑप्शन मध्ये बघा तुमचा हा जो व्ही आहे, व्हॉल्यूम ऑफ द बॉल आहे. ρ1 ρ2 म्हणजे लिक्विडचा आणि त्या बॉलची डेन्सिटी आहे. के म्हणजे हा प्रपोर्शनली कॉन्स्टंट आहे. आणि जी पण आहे. बरोबर आहे. जी आहे, व्हॉल्यूम आहे, आणि हा के पण आहे. ह्या सर्व ह्याच्यामध्ये जी जर असेल, तुम्हाला एक क्लिक व्हायला पाहिजे. जी जर असेल, ह्या सर्व प्रोसेसमध्ये जी असेल, म्हणजे ह्याच्यावर जे जी ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन काम करत आहे ते जर असेल, तर तुम्हाला विचार करावा लागेल की ह्या बॉलवर 3 फोर्स काम करतात, 3. ठीक आहे. एक असतो तुमचा डाऊनवर्ड फोर्स, जो म्हणजे वेट. बरोबर ना, हा डाऊनवर्ड आहे, डाऊनवर्ड फोर्स. त्याचा विस्कस फोर्स आहे तो अपवर्ड आहे. विस्कस फोर्स आहे, विस्कस, तो अपवर्ड आहे. बरोबर. सिमिलरली याच्यामध्ये एक ब्यॉइंट फोर्स म्हणून नावाचा एक प्रकार असतो, त्याला आपण ब्यॉइंट फोर्स म्हणतो. ब्यॉइंट फोर्स तो हा केवढा असतो, जेवढं हा स्पेरिकल बॉल आतमध्ये पडल्यामुळे जेवढं पाणी डिस्प्लेस होणार आहे, त्या डिस्प्लेस झालेल्या पाण्याच्या वेट एवढा अपवर्ड फोर्स काम करणार आहे. म्हणजे जो ब्यॉइंट फोर्स आहे तो पण अपवर्ड आहे, लक्षात घ्या. जे अपवर्ड फोर्स आपले किती आहेत, एक मिनिट हा. ओके, सॉरी. म्हणजे ह्याच्यामध्ये आता 2 अपवर्ड फोर्स आहे आणि एक डाऊनवर्ड फोर्स आहे. बरोबर. आणि अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स एकमेकांना बॅलन्स करतात. डाऊनवर्ड फोर्समध्ये काय, वेट आहे, आणि अपवर्ड फोर्समध्ये विस्कस फोर्स आहे आणि बियॉन्ड फोर्स आहे. बरोबर. वेटचा फॉर्म्युला काय, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. विस्कस फोर्स काय आहे, के इंटू vt स्क्वेअर. बरोबर ना. आणि बियॉन्ड फोर्स पण सेम काम करतो. बियॉन्ड फोर्स आणि वेटचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथे काय करायचं, मासला आपण काय घ्यायचं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ द बॉल इंटू जी,
आणि सेम हे के व्ही टी स्क्वेअर राहणारच आहे. पण इथे जे बॉइंट फोर्स आहे तिकडे हा फॉर्म्युला सेम लागतो, फक्त डेन्सिटी ही लिक्विडची लागते. ओके. कारण जेवढ्या वेट जे ह्या बॉलचं आतमध्ये पडत आहे तेवढ्याच वेटचं अपवर्ड फोर्स पण काम करतो, पण त्यावेळेला वेट घेताना इथे डेन्सिटी ती लिक्विडची घ्यायची. म्हणजे इथे जर डेन्सिटी कशाची आहे, बॉलची डेन्सिटी रो 1 घेतली बघा इथे लिहिलंय, आणि डेन्सिटी लिक्विडची रो 2 आहे, म्हणजे इथे सेम राहणार. पण इथे काय येणार, व्ही इंटू रो 2 इंटू जी येणार. आता सर्व टर्म आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत ना आन्सरमध्ये. जी असल्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्सचं बॅलन्सिंग घेतलंय. कळालं तुम्हाला हे काय केलंय ते. मग आता हे सर्व सॉल्व्ह करता करता व्ही टी काढायचं आहे. बरोबर. आता मी काय करतो बघा, पहिल्यांदा थोडं लक्ष द्या. एक मिनिट हा. ओके. इथे साईडला लिहितो मी. तुम्हाला व्ही टी स्क्वेअर पाहिजे, म्हणजे काय होईल, व्ही रो 1 जी मायनस, म्हणजे ही टर्म जी आहे थर्ड टर्म ही वाली, हे आपण मायनस म्हणून टाकूया. व्ही रो 2 जी, व्ही कॉमन आहे, व्हॉल्यूम जेवढ्या व्हॉल्यूमचा बॉल आतमध्ये पडणार तेवढंच व्हॉल्यूम डिस्प्लेस होणार आहे वॉटरचं, लक्षात घ्या. म्हणून व्हॉल्यूम सेम आहे बियॉइंड फोर्ससाठी सुद्धा. त्याच्यानंतर इथे राईटला काय आहे, के इंटू व्ही टी स्क्वेअर. आता आपल्याला व्ही टी पाहिजे, म्हणजे व्ही टी स्क्वेअरला मी एकटं ठेवतो, के खाली जाणार. व्ही कॉमन आहे, जी कॉमन आहे, म्हणजे काय येणार, रो 1 मायनस रो 2 डिवाइड बाय, आता रो 1 मोठाच आहे ऑलरेडी बघा, त्यामुळे रो 1 मायनस रो 2 येणार, हे फॅक्टर बरोबर आहे. डिवाइड बाय के येईल, मग स्क्वेअर गेला तर त्या स्क्वेअर रूटमध्ये येणार सगळं टर्म. हे तुमचं ह्याच्यामध्ये हिंट काय होतं, अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स करणे हे महत्वाचं होतं. आणि बियॉइंड फोर्स आणि वेट सेम असतात, लक्षात घ्या. तर बियॉइंड वेटमध्ये बॉलचं डेन्सिटी घ्यायची आणि बियॉइंड फोर्समध्ये लिक्विडची डेन्सिटी घ्यायची. ओके. म्हणजे व्ही टी किती आला, √of VG रो 1 - रो 2 अपॉन के. √of VG रो 1 - रो 2 अपॉन के. कळालं तुम्हाला, आन्सर सी आहे. ठीक आहे, जायचं पुढे. हाँ सर. ओके. लक्षात घ्या. A big water drop is divided into 8 equal droplets. तर या टाईपचे सम तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असतील ना. A big water drop is divided into 8 equal droplets. Delta PS, S for small and B for big. Delta PS and delta PB with the excess pressure inside a smaller and bigger drop respectively. The relation between delta PS and delta PB is what? सिंपल आहे. एक वॉटर ड्रॉप 8 नंबर ऑफ ड्रॉपलेट्स मध्ये डिवाइड झालाय. एक वॉटर ड्रॉप आहे, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये एक्सेस प्रेशर आहे ना, Δ P1 दाखवतं, त्याला Δ PB म्हटलं कारण तो बिग आहे. आणि त्याचं कन्वर्जन स्मॉल स्मॉल ड्रॉपलेट्स मध्ये झालं आहे 8. टोटल किती ड्रॉपलेट्स आहेत, 8 ड्रॉपलेट्स आहेत. बरोबर. प्रत्येकातल्या प्रेशर इनसाइड सेम आहे, कारण नंबर ऑफ ड्रॉपलेट्स जे फॉर्म झाले आहेत प्रत्येकाची शेप साईज सेम आहे, त्यामुळे आतमध्ये एक्सेस प्रेशर तो आहे, तो किती आहे, Δ PS घेतला ह्याच्या आतमध्ये, आणि ह्याच्या आतमध्ये Δ PP आहे. मग विचारलं काय, Δ PB आणि Δ PS रिलेशन विचारलंय. बरोबर ना. मग आता मला सांगा, याच्यामध्ये एक्सिस प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय असतो, 2T/R ना. आणि जेव्हा ड्रॉप कन्वर्ट होतात ड्रॉपलेट्समध्ये तेव्हा त्यांची रेडियस चेंज झाली, म्हणजे कुठेतरी रेडियसचं आणि प्रेशरचं रिलेशन आपल्याला वापरायचं आहे. कळतंय का. मग जर बिग ड्रॉपचा विचार केला आपण तर एक्सिस प्रेशरचा फॉर्म्युला काय येणार, 2T/RB. बरोबर ना, बिग ड्रॉपचा रेडियस. आणि जर स्मॉल ड्रॉपचा विचार केला तर काय येणार, 2T/RS. तसं तर काहीतरी रिलेशन दिलं नाही रेडियसच्या टर्ममध्ये, डायरेक्ट Δ PB आणि Δ PS विचारलंय. मग कुठेतरी आपल्याला रेडियस बिग आणि स्मॉलचं रिलेशन काढावं लागेल. तर काल तुम्हाला मी सांगताना सांगितलं होतं, जेव्हा एक
मोठा बिग ड्रॉप नंबर ऑफ ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होतो तेव्हा व्हॉल्यूम सेम राहतं. म्हणजे एका ड्रॉपचं व्हॉल्यूम आणि 8 ड्रॉपलेट्सचं टोटल व्हॉल्यूम हे सेम आहे. मग त्याच्यामध्ये काय मिळालं, आर बी क्यूब इज इक्वल टू 8 टाइम्स ऑफ आर एस क्यूब. म्हणजे आर बी काय मिळाला, इट इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर एस क्यूब रूट काढल्यावर. म्हणजे आरबी जर मी इथे पुट केलं, आरबीची व्हॅल्यू, एक मिनिट हा, आरबीची व्हॅल्यू जर मी इथे टू टू टाइम्स ऑफ आर एस पुट केलं तर मग आर एस पण कॅन्सल होईल. म्हणजे डेल्टा पी बी डेल्टा आर पी एसचं रिलेशन इझी होऊन जाईल. मग डेल्टा पी मी टाइमिंग फक्त घेऊन बघतो, डेल्टा पी बी अपॉन डेल्टा पी एस, टू टी तर कॅन्सल होईल कारण ड्रॉपलेट्स आणि ड्रॉप एकाच लिक्विडचे, त्यामुळे सरफेस टेन्शन कॅन्सल. फक्त इथे 1/RB राहील आणि इथे 1/RS राहील. आरबी इज इक्वल टू टाइम्स ऑफ 2RS, म्हणजे ते येणार 2RS आरबीच्या जागी, आणि आर एस तसाच ठेवतो खाली. आर एस कॅन्सल, म्हणजे 1/2 आलं हे, बरोबर ना. हा 1/1 झालं ना, हे आर एस कॅन्सल झाल्यावर, म्हणजे 1/2 राहिलं फक्त. डेल्टा पी बी अपॉन डेल्टा पी एस इज इक्वल टू 1/2. म्हणजे काय मिळालं, डेल्टा पी बी इज इक्वल टू हाफ ऑफ डेल्टा पी एस. म्हणजे मी काय केलं याच्यामध्ये, रेडियसचे रिलेशन काढून कॅन्सलेशन केलेलं आहे. रेडियस रिलेशनसाठी काय वापरलं मी, कन्व्हर्जन ऑफ बिग ड्रॉप इंटू एट ड्रॉपलेट्समध्ये व्हॉल्यूम सेम राहतं, त्याच्यामुळे रेडियस रिलेशन मिळतं, ते वापरलं इथे. मग बघूया आन्सर, डेल्टा पी बी इज इक्वल टू टॉइस ऑफ डेल्टा आर एस पी एस आहे का ते, आहे बघा. डेल्टा पी बी इज इक्वल टू 1/2 ऑफ डेल्टा पी एस. कळतंय का तुम्हाला हे सर्व? हाँ सर. ओके सर्वेश, कळतंय तुला हे? सर्वेश कळतंय तुला? हॅलो सर्वेश. हॅलो सर्वेश. बरं ठीक आहे, आपण पुढे जाऊया. हॅलो हॅलो. कळतंय सर्वेश तुला हे? हो हो. बरं ठीक आहे, पुढे. नेक्स्ट काय आहे बघा. ट्वेंटी टू ना. बरं मला आधी सांगा, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का, रेनॉल्ड्स नंबर? ते इथे जरा लागणार आहे आपल्याला. दोन टाईपचे फ्लो असतात माहिती आहे तुम्हाला, एक असतो स्ट्रीमलाईन फ्लो, दुसरा असतो टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे एक व्यवस्थित जेव्हा लिक्विड फ्लो होते ना, त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतो. आणि जेव्हा कशी लिक्विड फ्लो होते, कशी रॅन्डमली, त्याला काय म्हणतो, टर्ब्युलंट फ्लो. मग स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये एक वेलॉसिटीचा एक फॅक्टर असतो. म्हणजे ह्याची वेलॉसिटी एक पर्टिक्युलर असते आणि ती कमी असते, आणि याची वेलॉसिटी खूप जास्त असते. मग क्रिटिकल वेलॉसिटी नावाची एक वेलॉसिटी आहे, ह्याची वेलॉसिटी जेव्हा क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असेल तेव्हा स्ट्रीमलाईन फ्लो, आणि ह्याची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तेव्हा तो टर्ब्युलंट फ्लो. आणि क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर ह्याचं एक रिलेशन आहे. क्रिटिकल वेलॉसिटी काय डिसाईड करते, स्ट्रीमलाईन फ्लो आहे की टर्ब्युलंट फ्लो. एका पर्टिक्युलर व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जर वेलॉसिटी कमी असेल फ्लोची तर तो स्ट्रीमलाईन, आणि क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा फ्लोची वेलॉसिटी जास्त असेल तर टर्ब्युलंट. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी सुद्धा एका फॅक्टरवर डिपेंड आहे, त्याला आपण काय म्हणतो, रेनॉल्ड्स नंबर म्हणतो. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला, रेनॉल्ड्स नंबर आर एन ने दाखवतात, तो क्रिटिकल वेलॉसिटीचे रिलेट करतो. त्याचा फॉर्म्युला बघायचा दिलाय त्यांनी, इट इज इक्वल टू आर एन इंटू इटा रो अपॉन रो इंटू डी. काय फॉर्म्युला दिलाय, व्ही इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू आर एन इंटू इटा डिवाइड बाय रो इंटू डी. त्याच्यामध्ये आर एन काय आहे, एक नंबर आहे, जो नंबर सुद्धा ठरवतो की स्ट्रीमलाईन फ्लो की टर्ब्युलंट फ्लो आहे. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो की टर्ब्युलंट फ्लोसाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्ही टर्मिनल वेलॉसिटी चेक करू शकता किंवा रेनॉल्ड्स नंबर चेक करू शकता. शक्यतो टर्मिनल वेलॉसिटीच्या कम्पेअर करून आपण फ्लोचा टाईप ठरवत नाही, रेनॉल्ड्स नंबर बघून फ्लोचा टाईप ठरवतो. ठीक आहे. इटा काय आहे, त्याच दोन्ही लिक्विडची कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे. रो काय आहे, त्या लिक्विडचं डेन्सिटी आहे. बरोबर. ओके. बरं आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलं बघूया.
हम्म? आणि डी काय आहे? ज्या पाईप मधनं हा फ्लो होतोय, पाईप मधनं फ्लो होतो असं अजून गेलं, त्या पाईपचं डायमीटर डी असतं. ठीक आहे. बरं, त्याच्यावर तुम्हाला मी फक्त एक बेस बॅकग्राऊंड सांगितलं. बरोबर. पुढे बघा काय करायचं आपल्याला. काय दिलंय सम मध्ये? सम मध्ये सांगितलं आहे की गेलं ते सम झालं ना, 23 नंबर झालं ना आपलं. बरं. अ ग्लास ट्यूब, लक्षात द्या. अ ग्लास ट्यूब ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन इज कनेक्टेड टू द टॅप. टॅप म्हणजे आपण घरी नळ असतो ना पाण्याचा, तो. विथ अ रबर ट्यूब. द टॅप इज ओपन स्लोली. इनिशियली द फ्लो ऑफ वॉटर इज इन द ट्यूब इज स्ट्रीमलाइन. अँड द स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर टू कन्वर्ट इन टू टर्ब्युलंट फ्लो. स्पीड किती असायला पाहिजे, म्हणजे स्पीड किती असल्यावर तो टर्ब्युलंट होईल. स्पीड म्हणजेच क्रिटिकल स्पीड विचारलं त्यांनी इनडायरेक्टली. कारण क्रिटिकल स्पीड एवढा झाला किंवा त्यापेक्षा जास्त स्पीड झाला तर टर्ब्युलंट होतो, आणि क्रिटिकल स्पीडपेक्षा कमी असेल तर स्ट्रीमलाईन आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, एक कन्सेप्ट अशी की इनिशियली समजा टॅप ऑफ वॉटर आहे, ठीक आहे, नळ आहे ते, आणि इथे ना एक ट्यूब आहे, ग्लास ट्यूब आहे. ओके. आणि ह्याला जोडलंय कशाने? रबरने जोडलंय. ह्याला जोडलंय कशाने? रबरने. मग जेव्हा आपण हा टॅब ओपन करतो तेव्हा हळूहळू पाणी आतमध्ये जाणार. बरोबर. पण पहिल्यांदा स्पीड कमी असेल तेव्हा हा हा जो फ्लो आहे, तो स्ट्रीमलाईन आहे. पण स्पीड वाढला तर आतमधला फ्लो हा रॅन्डम होतो, तो टर्ब्युलंट होतो. बरोबर. मग किती स्पीड झाल्यावर तो टर्ब्युलंट होईल हे त्यांनी विचारलं, म्हणजे वी विचारलंय इनडायरेक्टली. वीचा फॉर्म्युला काय घ्यायचा आपल्याला? हाच घ्यायचा आहे ना, कारण टर्ब्युलंट फ्लो आणि स्ट्रीमलाईन फ्लोचं इथे रिलेशन आहे. त्यामुळे आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटी विचारता येते. बरोबर. आपल्या व्ही साठी हा फॉर्म्युला वापरायचा, बाकी दुसरं काय नाहीये. काय समय समजलं? स्लोली जेव्हा नळ ओपन करणार तेव्हा स्ट्रीमलाईन फ्लो आहे, आणि जेव्हा फास्ट ओपन करणार, टॅप जोरात पाणी फ्लो व्हायला सुरुवात जाईल, किती स्पीड नंतर ते होईल, किंवा किती स्पीड असायला पाहिजे जेणेकरून तो टर्ब्युलंट फ्लो होईल, तर ते टर्मिनल वेलॉसिटी त्याला म्हणतात. टर्मिनल स्पीड सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यामध्ये सगळं दिलंय का बघूया आपण. आर एन तुम्हाला दिलाय 2500. आर एन हा नंबर असतो, त्याला युनिट नसतं. 2500 इटा असं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलाय 1 × 10⁻³ म्हणजे इथे ना. आणि सगळे जर युनिट चेक केलं टर्म्स तर एसआय युनिटच आहेत सगळे. बरोबर. बरं, रेडियस ऑफ द ट्यूब 1 सेंटीमीटर आहे. बरं. हा जो रो आहे, तो रो किती आहे? डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ आणि रेडियस म्हणजे डी जो आहे डायमीटर म्हणजे 2 टाइम्स ऑफ आर, म्हणजे 2 टाइम्स ऑफ 1 सेंटीमीटर. तर मी 1 × 10⁻² घेतो. बरोबर. पुन्हा हे वॉटर जे दिले ते किलोग्रॅम पर मीटर क्यूब, म्हणजे एसआय युनिट आहे. सगळं एसआय आहे, फक्त ते सेंटीमीटर टू मीटर घेतले, बाकी काय नाही. आणि त्याने आन्सर पण मीटर पर सेकंड मध्ये दिलेलं आहे म्हणून. बरोबर. बघा काय काय होईल मग. आता इझी आहे, काय अवघड नाही आहे. आता हा -3 हा मायनस, बघा 2500 मी ॲज इट इज लिहितो. 10⁻³ ॲज इट इज. आता हा 3 आणि हा -2 आहे, म्हणजे टोटल खाली राहिलं 1. 3 आणि -2 कॅन्सल जाऊन 1 राहिला. तो 1 वरती गेला म्हणजे 10⁻⁻1 आला. बरोबर ना. खाली 10 राहिला, 10⁻1 राहिला, तो वरती आला. आणि डिवाइड मध्ये हा 2 आहे. बरोबर. आता -3 -1 म्हणजे -4, आणि हे 2 झिरो आहेत. +2, 10⁻² ना, आणि हे -4. तर आता 10⁻², आणि 25/2 म्हणजे 12.5. सध्या तरी आपल्याला हे आन्सर दिसत आहे. युनिट एसआय युनिट आहे वेलॉसिटीचं, मीटर पर सेकंड. या आन्सरशी मॅच होणारा आन्सर बघूया आपण कुठे आहे. ते काय दिलंय? 0.125 मीटर पर सेकंड. तर ह्याचा -2 जर ऍडजस्ट झाला तर तेच आन्सर राहते ना, 0.125. 2 डिजिट जर लेफ्टला शिफ्ट झाले तर 0.125 मीटर पर सेकंड. आन्सर काय आला? 0.125 मीटर पर सेकंड. कळालंय का सर्वांना? नक्की.
नसेल का तुम्ही नंतर विचारू शकता मला सेपरेटली. ओके, पुढे. Which one of the following statement is not true about the angle of contact of liquid? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लिक्विड साठी कुठलं स्टेटमेंट ट्रू नाहीये? An increase in temperature of the liquid does not decrease in the angle its angle of contact. Angle of contact depends upon the nature of liquid and solid in contact. हे राईट आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट म्हणजे कुठलं लिक्विड आहे कुठलं सॉलिड आहे, ते कसे आहेत, डेन्सिटी जास्त आहे कमी आहे, रफ आहे सॉलिड किंवा काय, म्हणजे हे कशा टाईपचे आहेत त्याच्यावर डिपेंड असतो. सो इट इज ट्रू. आपल्याला रॉंग ओळखायचं, नॉट ट्रू ओळखायचं. पुढे ए बद्दल आपल्याला अजून डाऊट आहे. पुढे सी. इफ अन इम्प्युरिटी इज ऍडेड टू द लिक्विड देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस. तर जेव्हा इम्प्युरिटी ऍड करतो ना कुठल्याही लिक्विडमध्ये, लक्ष द्या मी काय सांगतो, थिअरेटिकल पार्ट आहे. जेव्हा कोणत्याही लिक्विडमध्ये इम्प्युरिटी ऍड करतात तेव्हा त्याचं सरफेस टेन्शन चेंज होतं, आणि सरफेस टेन्शन चेंज झाल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. रादर सरफेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज झाल्यामुळे सरफेस टेन्शन चेंज झालं असं सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजेच इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. त्यांनी पण तेच दिले, तो इट इज राईट ऑल्सो, इट इज ट्रू. ॲट अ गिवन टेम्परेचर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर सॉलिड लिक्विड सरफेस. मगाशी आपण बघितलं, फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज कॉन्स्टंट. बरोबर, म्हणजे हे पण ट्रू आलं. म्हणजे फॉल्स काय आलं, an increase in temperature of angle of liquid does not decrease the angle of contact. ऍक्च्युली थिअरी काय सांगते, जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता जेव्हा टेम्परेचर वाढतं लक्षात घ्या, तेव्हा जनरली सरफेस टेन्शन कमी होतं जनरली, आणि सरफेस टेन्शन कमी झाल्यावर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा कमी होतं, लक्षात घ्या. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यावर इनडायरेक्टली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लिक्विडचा कमी होतो. मग सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर टेम्परेचर वाढवल्यावर सरफेस टेन्शन कमी होतं इन जनरल. फक्त एक्सेप्शनल केस काय आहे, कॅडमियम आणि मोल्टन कॉपर. बरोबर, काल आपण बघितलं. मग टेम्परेचर वाढवलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज व्हायला पाहिजे, पण त्यांनी काय सांगितलंय, इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द डज नॉट डिक्रीज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण ते ऍक्च्युली रूल काय सांगतो, इन्क्रीज इन टेम्परेचर इट विल डिक्रीज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे रॉंग स्टेटमेंट कोणती आहे, ए वाली रॉंग स्टेटमेंट आहे. कळालंय तुम्हाला हे? ठीक आहे. बरं, पण आता इथे स्टॉप करूया. आजची मीटिंग 1 मिनिट राहिलंय. ठीक आहे. तर उद्या प्रोबॅबली लेक्चर होईल नाही होईल मी तुम्हाला मॉर्निंगला मेसेज करून कळवतो उद्याच्या लेक्चर बद्दल. ठीक आहे. पुढचे इन्स्ट्रक्शन मी उद्या सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत देईल. प्रोबॅबली होईल सुद्धा, पण डिपेंड्स, मी तुम्हाला मॉर्निंग पर्यंत कळवतो. ओके. सो आज जे आपण बघितले त्याचा पण व्हिडिओ मी पाठवतो, मागचे पण व्हिडिओ जे बाकी 2-3 ते पण सुद्धा तुम्हाला सेंड करतो मी. ओके, ठीक आहे. आता आपण मीटिंग एंड करूया. चलो, बाय बाय. बस. बाय सर.